ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आपल्या शास्त्रात काय सांगितलेले, व्रतार सोडून विणतील गरगोर नारी. प्रलय काळ सुटेल. आज प्रलय काळ चालू आहे. 18 जाती एक ठिकाणी जवतील. 10 वर्षाची नारी गर्भीण राहील आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. बघा एक माणसाला मुलगा होता, मुलगा नव्हता. आणि मग लोक आता आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितले, वंशाला दिवा. कारण त्यावेळची लोकसंख्या कमी होती आणि वयस्कर झाले हो, त्या माणसाला सांभाळायला कोणी नाही ना, मग त्याला मुलगा पाहिजे. म्हणून मुलाकरता मुलगा नाही झाला तर नरकाला जाईल अशी लोकांनी लिहून ठेवलं होतं. आणि मग त्या भीतीपोटी लोक 2-2 बायका करायचे, 4-4. मी 2 बायका केलेल्या आहेत मुलाकरता. आणि मग त्यांनी दुसरी बायको केली, तिला मुलगा झाला आणि तो श्रीमंत होता. आता मुलगा त्याच्या कामाला, बाप त्याच्या कामाला. बघा आपली कुटुंब अवस्था कशी, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं, एकत्र गप्पा गोष्टी करायच्या आणि मन रमायचं. आजही आदिवासी लोकांमध्ये काही नाही, पैसा नाही, धन नाही, पण ते एकत्र येतात, गोळ्यामेळा राहतात. पण आज जिथं संपत्ती भरपूर आहे तिथं माणूस एकमेकाजवळ येतच नाही. कारण का, तो संपत्तीत मग्न असतो, त्याच्या कामात व्यस्त असतो. आणि तो मुलगा त्याच्याजवळ येतच नव्हता. आणि मग त्याने काय केलं, कोर्टात केस केली. माझ्या मुलांनी मला दररोज 200 रुपये द्यावा. तर मुलगा कामाला होता आणि मी त्यांनी सांगितलं, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे कोर्टाला, मला पैशाची गरज नाही. आणि मग कोर्टाने विचारलं, तुला पैशाची गरज नाही, पैसा भरपूर आहे, मग त्या मुलांना तुला 200 रुपये कायला द्यावा? अहो तो मला ज्या वेळेला 200 रुपये द्यायला येईल ना, त्यावेळेला तो माझ्या सामने येईल आणि मग त्याची माझी गाठ होईल. आज काय झालंय, तो माझ्या सामने येतच नाही. म्हणजे तो जर माझ्या सामने येत नाही म्हणजे बोलायचा विषयच नाही. आज समाजामध्ये हीच अवस्था झालेली आहे आणि माझी तीच अवस्था आहे. मला मुलगा नव्हता, मुलगा व्हावा आणि मुलगा झाला, तो कामाला जातो, मी काम करतो, पण एकमेकाची बोलीन भाषण नाही. आताचे मुलं आईबापांना काही समजते नाही आणि बाहेरच्या लोकांना खूप गोड बोलतात. आजची सत्य परिस्थिती. अरे तुम्ही जर तुमच्या आईबापांशी नाही बोलले तर तुमचे मुलं तुम्हाला काय करणार आहे? हीच परंपरा आहे. याचं भान ठेवा आणि एकत्र या, एकमेकाची आज्ञा पाळा, आईबापाची सेवा करा. देवकुडे आपल्या हृदयात आहे, देवकुडे आईबापात आहे, म्हणून तर तू जन्माला आला. आणि सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी आणि हे प्राणी मात्र, देव इथे. आणि लोकांनी वेगळी कल्पना केलेली, म्हणून ही व्याख्या दूर करा, जगा आणि जगू द्या. ही भावना ठेवा. पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.